वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरीचा आमिष दाखवून युवकांची लाखो कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्याच्या विरोधात तक्रार देखील देऊन अजून देखील कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप देखील यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। संबंधित कथित लोकांनी हॉटेल व घरा बांधण्याचा आरोप ह्या युवकांकडनं करण्यात आलेला आहे। तर त्यामधले संबंधित लोक आपल्या सोबत उपस्थित आहेत, जाणून घेऊ त्यांच्याकडनं की हा पूर्ण काय प्रकार आहे, काय घडलाय बाबा तुमच्या बाबतीत। आज बैठलं असेल हे गोरगरीब व कष्टकरी लोकांची फसवणूक करण्यात आलेली, नोकरीचे एक आमिष देण्यात आलेले की त्यांना सरकारी नोकरीमध्ये लावतो म्हणून लाखो रुपयाची लूट झालेली। आज बैठलं असेल यांना शासनाच्या केंद्र सरकारच्या हे लेटर देण्यात आलेले की यांना नोकरीला लावलेलं म्हणून की यांच्याकडनं बऱ्याचशा लोकांना हे गोरगरीब की यांच्याकडनं 5-5 लाख 10-10 लाख रुपयाची अशी लोकांची फसवणूक झालेली। आज बैठलं असेल या केंद्र सरकारच्या रेल्वेचे मान्यता लेटर त्यांना देण्यात आलेलं आहे की यांना नोकरीला लावले म्हणून। आणि आज बघू शकतात या प्रत्येक व्यक्तीकडे लोकांकडे एक लेटर देण्यात आलेले की यांना नोकरीला लावले म्हणून। जो विक्रम पवार आहे तो विक्रम पवारनी यांच्याकडनं लाखो करोड रुपयाची लूट झालेली आहे। यांची तक्रार आम्ही पोलीस आयुक्ताकडे केलेलं होतं। पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलीस स्टेशन कालेवाडीच्या इथं पण तक्रार दिली होती, यांची कुठलीही तक्रार घेण्यात आलेली नव्हती। तर आज वंचित बहुजन आघाडीकडे आमच्याकडे मदतसाठी आलेले, आम्ही त्यांना मदत देण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहे। तुमच्या बरं घडले दादा हा प्रकार? सॉरी तुमच्या बरोबर? हो, माझ्यासोबत पण हा प्रकार घडलेला आहे। माझं नाव हितेश कुलकर्णी। ऍक्च्युली विक्रम पवार यांनी मला म्हणजे ईमेल थ्रू RRBच्या ईमेल थ्रू मला ऑफर लेटर। विक्रम पवार ऍक्च्युली संगमनेरला माझी मावशी राहते, तर त्यांच्या थ्रू एक आमचे गृहस्थ भोसरी सो कुठेच आम्हाला म्हणजे तक्रार आमची नोंदवली गेली नाही आता। काय नाव दादा तुमचा, कुठं राहणार तुम्ही? काय मी अंकुश राठोड आणि मी चाकणमध्ये राहतो सर। तिथं मी कंप्लेंट दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये, पण ही तक्रार माझी तिथं दिली आहे, पण मला अजून काही रिस्पॉन्स नाही पोलिसाकडून। आणि मला अपॉइंटमेंट लेटर पण आहे, त्यांनी विक्रम पवारनी अपॉइंटमेंट लेटर दिले आहे सगळं। आम्ही तिथं मुंबईला गेलो। तुमच्या बरोबर कधी घडलेलं आणि कधीपासून तुम्ही आम्ही आता 3-3.5 वर्ष झाले सर त्याच्या मागे फिरत आहोत। आम्ही त्यांच्या मागे त्याला सांगत आहे आमचे पैसे देऊन टाका, आम्हाला नोकरी नाही लागले, आम्हाला पैसे परत द्या, आम्हाला त्याच्यासाठी आम्ही इथं आलो, आम्हाला न्याय भेटेल म्हणून इथपर्यंत आलो। कोणी त्याला पाठीशीर घाताय किंवा हा, काही कारण आहे? तो म्हणते की माझ्या मागे मोठे मोठे अधिकारी कोणी पार्टी वगैरे आहे म्हणून ते सांगतो की आमचे तुम्ही माझं काहीच नाही करू शकत असं सांगत आहे तो। आमच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार? कारण आम्हाला फक्त आम्हाला न्याय मिळून द्या, आम्हाला आमचे पैसे परत मिळून द्या बस। पुढची भूमिका काय? नाही असेल तर आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टाकडून आम्ही काहीतरी न्याय मिळू। बरं, तर हे होते काही युवक आपल्या सोबत, ज्यांच्यासोबत हे प्रकार घडलेला आहे। तर ते त्यांना न्याय हवा, जर नाही त्यांना नाही भेटत तर ते कोर्टापर्यंत धाव घेणार आहेत असे त्यांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणाबद्दल पुढे काय होणार आहे हे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी। मी शोएब नदाफ, पुणे।